मी ज्योती अशोक गांगुर्डे, विशाल पवार सरांकडे मी माझी ट्रीटमेंट चालू आहे पाईल्ससाठी. तर माझी ट्रीटमेंट चालू असताना आता बरं वाटलं आहे मला. मी दिनेश सोनवणे, राहणार नाशिक. आय वॉज कन्सल्टिंग विथ डॉक्टर विशाल पवार सर रिगार्डिंग टू माय cyst on my back. So he has consulted very well and thoroughly, and he has advised to have minor surgery, and he has cleared all my doubts, and I will definitely suggest everyone to consult with Dr. Vishal Pawar sir. नमस्कार, मी डॉक्टर विशाल पवार. गेल्या 13 वर्षापासून मी नाशिकमध्ये लॅप्रोस्कोपी, कोलोरेक्टल आणि लेझर सर्जन म्हणून प्रॅक्टिस करीत आहे. आता मी नाशिकमधल्या गंगापूर रोड या भागात नवशा गणपतीसमोर ब्लिस बाय स्किन अलाइव क्लिनिक अँड नाशिक सर्जरी सेंटर येथे सेवा उपलब्ध करून देणार आहे. या सेंटरमध्ये आम्ही आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे वी क्राफ्ट अ टेलर मेड रेमेडी फॉर युअर हेल्थ हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही येथे डे केअर सर्जरी, युरो सर्जरी, सर्कमसिजन, त्यातही झेडेसार सर्कमसिजन, पोटाचे विकार, स्तनांचे विकार, काही प्लास्टिक सर्जरी जसे स्कार रिव्हिजन, राहिनोप्लास्टी आणि शरीरावरील विविध गाठी यांचे उपचार, तसेच याचबरोबर पाईल्स, फिशर, फिस्चुला आणि पायलोनेल सायनस यासाठी लेझर शस्त्रक्रियाही या सेंटरला उपलब्ध आहे. मी डॉक्टर विशाल पवार आपणास आवाहन करतो की आपल्याला पाईल्स, फिशर, फिस्चुला, पायलोनेल सायनस व इतर कोणताही आजार असेल तर आपण कोणत्याही भोंदू बाबाकडे न जाता किंवा स्वतःच्या मनाने घरगुती उपचार न करता तुम्ही नक्कीच आमच्या सेंटरला येऊन ट्रीटमेंट करा. या आजारांच्या ट्रीटमेंटसाठी लागणारे सगळे बेसिक टू ॲडव्हान्स यंत्रसामुग्री, त्यामध्ये स्क्लेरोथेरपी, IRC, कन्व्हेन्शनल सर्जरी तसेच लेझर सर्जरी असे विविध उपचार पद्धती आमच्याकडे उपलब्ध आहेत. तरी या पद्धतीचा आपणास कोणताही आजार असेल तर तुम्ही आमच्या सेंटरला अवश्य भेट द्या, कारण आरोग्यम धनसंपदा. जयश्री पाटील. माझ्या चेहऱ्यावर पुरळ आलेली आणि त्वचा थोडी काळवंडलेली होती. तर मला बाजारातली भरपूर क्रीम वापरली पण काही इफेक्ट जाणवला नाही. अक्षरशः महागडी क्रीम मी वापरले. पण मग मला स्किन अलाइव क्लिनिकबद्दल मी ऐकलं होतं. तर मी म्हटलं चला एकदा जाऊया आपण तिकडे. तर डॉक्टर मानसी पवार मॅडमकडे मी आले. तर तिथे मला त्यांनी केमिकल पील नावाची ट्रीटमेंट सांगितली की त्या म्हटले की तुम्ही हे करून बघा एकदा. त्याच्यामध्ये प्रकार असतात, ज्या प्रत्येकाच्या स्किन नुसार ते प्रकार असतात. तर कुठल्याही प्रोग्रामला जायचं असेल, इन्स्टंट ग्लो हवा असेल आपल्याला, कुठल्याही त्वचेला हानी न होता, तर केमिकल पीलमुळे मला खूप म्हणजे चांगलं वाटलं. बाकी म्हणजे मी एवढे दिवस का नाही गेली असं मला वाटत होतं. आणि मॅडमने मला सांगितलं प्रत्येकाच्या त्वचेनुसार वेगवेगळी पील्स असतात. तसं बाहेर आपण गेलो की आपल्याला सांगत नाही आणि ते मेडिकेटेड असल्यामुळे काही त्वचेला त्रासही झाला नाही, मला हानीही झाली नाही. तर आता मी कंटिन्यू ते करणार आणि मला खूप छान वाटले, खूप इफेक्ट झाला. आणि आता तुम्ही बघताय माझा चेहरा खूप क्लिअर झाला आहे आणि मस्त. थँक्यू मानसी मॅडम.
मी डॉक्टर मानसी पवार आपणास असे आवाहन करते की आपल्या त्वचेच्या रिलेटेड कुठल्याही समस्या असतील, मग ते अगदी कुठल्याही वयामध्ये किंवा स्त्री पुरुष कोणालाही असतील, तर नक्कीच तुम्ही आमच्या स्किन अलाइव्ह क्लिनिक आणि नाशिक सर्जरी सेंटर येथे व्हिजिट करा. तुमच्या सर्व समस्यांचे योग्य निदान आणि उपचार, खात्रीशीर उपचार येथे तुम्हाला मिळतील. आणि त्यासाठी त्यासोबत लागणारी जी सगळी अत्याधुनिक मशिनरी आपल्या क्लिनिकला अवेलेबल आहे, तसेच आपल्या क्लिनिकमध्ये एक कुशल स्टाफ आहे जो पेशंटची अगदी योग्य पद्धतीने काळजी घेऊन त्यांना समजावून सांगतो. सो आपल्याला जर काही समस्या असतील त्वचेच्या रिलेटेड, तर तुम्ही नक्की व्हिजिट करून त्या समस्यांचं निदान आणि उपचार करून घ्या. आणि हे उपचार अगदी खात्रीशीर होतील याची मी तुम्हाला ग्वाही देते. हॅलो, मी मिसेस अलका पवार. माझी त्वचा सुरुवातीला वयामानानुसार माझी त्वचा थोडीशी निस्तेज दिसत होती, म्हणून मी डॉक्टर मानसी पवार यांच्याकडे गेली. मग त्यांनी मला हायड्रोफेशियल करा म्हणून सल्ला दिला. मी तो फॉलो केला आणि माझ्या चेहऱ्यावर अतिशय तेज आले, ग्लो आला. आणि माझ्या मैत्रिणींनी पण मला फीडबॅक दिला की तुझी त्वचा अतिशय ग्लो दिसायला, तू 10 वर्ष मागे गेलीस असं वाटायला लागलं. थँक्यू मानसी. हाय, मी साक्षी पाटील. मी एक हाऊसवाईफ आहे. सो चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी मी माझ्या एका फ्रेंडला डिस्कस केलं. ती म्हणजे मानसी पवार, डर्मॅटॉलॉजिस्ट आहे. सो मी तिला माझे प्रॉब्लेम्स, माझं सगळं काही मी तिला शेअर केलं. सो तिने मला अतिशय उत्कृष्ट मला सांगितलं की तू एकदा ये, आपण तुझे स्किन टाईप बघूया आणि त्यानुसार आपण तुझी ट्रीटमेंट करूया. त्यानंतर मी डॉक्टर मानसी पवार यांच्याकडे आली. त्यानंतर तिने मला सजेस्ट केलं की तू हायड्रोफेशियल कर. याआधीही मी केलेलं आहे आणि त्याचा मला चांगला रिझल्टही आला होता. त्यानंतर तिने मला पुन्हा सजेस्ट केलं की तू अजून एकदा कर आणि तुझा अजून छान चेहऱ्याचा इन्स्टंट ग्लो तुला येऊ शकतो. आणि तुम्हाला एक गंमत सांगू, माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्यावर जळत आहेत आणि मला विचारत आहेत की तुझा एवढा इन्स्टंट ग्लो आला कुठून आहे. सो मी त्या सगळ्यांना सांगितलं की डॉक्टर मानसी पवार यांच्याकडे स्किन अलाइव्ह क्लिनिकला गंगापूर रोड येथे नवीनच सुरू झालेल्या शाखेमध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स एकदम छान अवेलेबल आहेत. सो तुम्ही या आणि नक्की ट्राय करा. मी तुम्हाला स्किनला हेल्दी ठेवण्यासाठीच्या काही टिप्स देते. स्किनला कमीत कमी हाताळणे गरजेचे आहे. जेवढे आपण तिला कमीत कमी हाताळतो तेवढी ती नितळ राहते. दिवसभरातून 10 ते 12 ग्लास पाणी घ्यावे. आहार घेताना तो सकस असावा. आहारामध्ये सगळ्या पालेभाज्या, सगळ्या फळभाज्या आणि डेली एक फ्रूटचं इंटेक असलं पाहिजे. विटॅमिन सी हे स्किनसाठी खूप चांगलं आहे आणि ते आपल्याला सायट्रस फ्रूट्समधून मिळत असतं. स्किनला रोज आपण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या 2 गोष्टी वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतः कुठलेच क्रीम लावू नका. जेव्हाही आपल्याला क्रीम कुठलेही अप्लाय करायचे असतील त्यावेळेला नक्कीच आपण त्वचारोग तज्ज्ञांच्या मदतीने ते करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्वचेच्या रिलेटेड कुठल्याही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या स्किन अलाइव्ह क्लिनिक आणि नाशिक सर्जरी सेंटर येथे व्हिजिट करा. तुमच्या कुठल्याही समस्येवर योग्य निदान आणि उपचार येथे होतील. सो स्माइल विथ हेल्दी स्किन.